नमस्कार, शुभप्रभात. बघू शकता मित्रांनो, मी आता आलेला आहे साहेबाला घेऊन खोबऱ्याचं तेल काढाय. तर बघा, आम्ही खोबऱ्याचं तेल काढायला आहे. या काकाची मशीन आहे, बघू शकता. आता इथे तेल निघत आहे खोबऱ्याचं नॅचरली. जे साहेबाच्या बागेमधले नारळ आम्ही फोडून आणलेले होते, त्या नारळाच्या खोबऱ्याचं तेल इथं निघत आहे. बघा तुम्ही, खूप असे आलेत खोबऱ्याचं तेल काढण्यासाठी. आता खूप जाम होईल. मोठी मशीन आहे बघा तुम्ही. आता हे बघा, खोबऱ्यापासून तेल काढलेली नंतर पेंड झालेली आहे. ती पेंड गुराला बी चालते, नाहीतर भाजीमध्ये वापरतात बोलले इकडं. बघू शकता. तर मोठ्या मोठ्या अशा 4 मशनी आहेत जिथं कोकमचं पण तेल काढल्या जाते. तर बघू शकता, साहेबाच्या गावापासून 20 किलोमीटर अंतरावर आम्ही इकडं साहेबाच्या बागेमधील नारळाचे खोबरं तयार केले, त्याचं तेल काढण्यासाठी आलेले आहे. तर बघा, इथं ही मालवणी मशीन मालवणी मसाला तयार करायची मशीन आहे. मालवणी मसाला झालेला आहे. कांदा वगैरे काय काय असतं माहीत नाही, जरा गोड मसाला असते, आपल्या इकडं नाही वापरत, कोकणामध्ये चालतं त्याला, म्हणून मालवणी मसाला बोलतात. हे बघा, इथं हळद आणि साळीचं तांदूळ काढण्याची मशीन आहे, बघू शकता. तर बघा तुम्ही, कोकणामध्ये प्रसिद्ध असं असणारं कोकम शरबत, ते इकडं फळं असतात, फळात फळ काढून त्याच्यातल्या बिया इकडं, हे बिया आहेत तुम्ही बघू शकता. बिया इकडं स्वच्छ करण्यासाठी इकडं पण कारखाना आहे मोठा, त्याच काकाचा आहे, बघू शकता. इथं बिया स्वच्छ झाल्यावर याचा बियाचं तेल वगैरे काढतात. कोकणात माहीत नाही काय काय चालत असेल, तुम्हाला मी दाखवतो. हे कोकमचे बिया आहेत. इकडं कोकम खूप पिकतो आणि कोकमला भाव बी बरा आहे, तुम्ही बघू शकता. त्या कोकमच्या बिया मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे कोकमचे बिया आहेत. ह्याच्यात काहीतरी तेल वगैरे निघणार. आता त्या साफ केलेल्या नव्हत्या. हे बघा, किती मोठी प्लॅन्ट आहे इथं साफ करायचं. तर तुम्हाला साफ केलेल्या बिया दाखवतो मी. हे बघा, साफ केलेल्या बियाचं वरचं टर्पल आहे आणि साफ केलेल्या जराशा दिसत नाहीत कुठं, तर मी तुम्हाला दाखवलं असतं. तर बघा, हे साफ केलेले कोकमच्या बिया आहेत. तर आज मी आणि आमचे साहेब आणि साहेबाचे 2-3 मित्र घेऊन आम्ही त्याच्या बागेमधील खोबरं घेऊन तेल काढण्यासाठी आलेले आहेत. तुम्ही बघू शकता, ह्याचं तेल निघते ना. हे कोकमचं तेल वगैरे निघते इकडं, माहीत नाही कशात वापरत असताल, मेडिकल वगैरे, आयुर्वेदिक असल्यामुळं आपण मी सांगू शकत नाही, माहीत नाही तेवढी. पण ह्या कोकमच्या बिया आहेत. हे आमच्या साहेबाचे मित्र आहेत. झोपेतून उठून आल्यामुळं त्याचा अवतार असा झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि हे एक आहेत, हे जरा स्वच्छ आंघोळ वगैरे करून आलेले. ते आमचे साहेब आहेत आणि मी, असे मिळून 4 जण इथं तेल काढण्यासाठी आलेले आहे. 20 किलोमीटर साहेबाच्या गावापासून, चिप्पी एअरपोर्टपासून परोळ बाजारच्या पुढं, पाट्याच्या पुढं. हां, हे बघा, कोकमचे बिया क्लिअर स्वच्छ झालेल्या इथं पोते भरून ठेवलेले आहेत, तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये छान प्रकारे तेल निघतं. तर हे स्वच्छ केलेल्या बिया आहेत, तुम्ही बघू शकता या कोकमच्या. आणि हे खोबऱ्याचं तेल वगैरे काढायचा कारखाना आहे इथं. खूप मोठा असा कारखाना आहे. खोबऱ्याचं तेल, कोकमचं तेल वगैरे वेगवेगळे तेल इथं निघतात. तर बघा, मी इकडं आता आलेलं आहे साईडला. कोकमच्या स्वच्छ केलेल्या बियाचं इकडं गरम वगैरे करून तेल काढतात. हे बॉयलर आहे, हे बघा, याच्यामध्ये मटेरियल आहे त्याचं. आणि इकडं बघा, हे तेल काढलेलं आहे याच्यात. आणि बहुतेक हे आपल्या कोणत्या तरी ब्युटी पार्लर वगैरे, तोंडाला लागायचे साबण वगैरे, याच्यात तेल वापरले जाते असं मी तुम्हाला सांगू शकतो. हे तेल काढण्याची प्रक्रिया आहे. खूप मोठा असा कारखाना आहे बघा. तर इथे 4 मशनी आहेत खोबऱ्याचं तेल काढण्यासाठी, तुम्ही बघू शकता. 1, 2, 1 चालू आहे. बघा, आता सुरुवात झालेली आहे खोबऱ्या तेल काढण्यासाठी. आता कुठं थोडं आहे, खूप गर्दी होईल.
बघा खूप अशा आले आहेत आणि इथं खोबऱ्याचं तेल काढण्यासाठी 10 रुपये किलो असा रेट आहे, तुम्ही बघू शकता. आता इथं मी सांगतो तुम्हाला अमित ऑइल मिल. आता इथं काय काय केलं जाते मी तुम्हाला सांगू शकतो. इकडे बघा कोकम तेल, शेंगदाण्याचं तेल उत्पादक व विक्रेते, खोबरा शेंगदाणा मशीन चालू आहे. मिरची काळा कडक मशीनवर मसाला लावून मिळेल. अत्याधुनिक मशीनवर हळदी पुडी धनेपुडी लावून मिळेल. बघू शकता आरदुले मुक्काम पोस्ट आरदुले कबडोस तालुका कुडळ जिल्हा सिंधुदुर्ग.